धाकटी पंढरी म्हणून श्री क्षेत्र नारायणगडची ओळख आहे आणि पहिल्या वेळेसच असं झालं असेल की इथं काहीतरी अ, जे मग एखादा निर्णय महंतांनी घेतलाय आणि त्याला कुठेतरी प्रश्न उपस्थित केला. खूप दिवसानंतर महंतांनी आज गडावर पुण्यतिथीनिमित्त जे गावकरी मंडळी होते त्यांच्यासमोर खतखत व्यक्त केली. त्यांना अश्रूही अनावर झाले आणि विशेष म्हणजे ह्या त्रासातून तर थोडं ते मुक्त झालेले आहेत. बाबा आपल्यासोबत आहेत. नेमके त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊ. बाबा पहिली वेळेस एक तर मुळात झालंय की एखादं श्रद्धेचं स्थान आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आणि आज आपण सर्व गावकऱ्यांसोबत तुमची खतखत व्यक्त केली. या ठिकाणी हे श्रद्धेचं ठिकाण आहे. उपस्थित झाला नाही, उपस्थित केला. हे 4-2 लोकाला कानामध्ये मंत्र देऊन भडकावलेलं आहे. तुम्ही समाज पाहिला समोर, किती प्रतिक्रिया लोकांची. ही व्यक्त झाला नाही, 4-2 लोकांनी केलाय. ही परंपरेने श्रद्धेचं ठिकाण आहे आणि घटना काय सांगते, नियम काय सांगतोय, कायदा काय सांगतोय, हे कोर्टाने आदेश दिलाय. महंत निवडीतील तो महंत. मग ही गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. ही नातेसंबंधाचा विषय नाही. गुरुवर्य महंत महादेव बाबाने, माणिक बाबाने महादेव बाबा निवडले. ही यांचं जर नातं पाहिलं तर चुलत्या पुतण्याचं नातं आहे. हे नातं बाजूला ठेवलं. पूर्वीच्या लोकांनी मान्य केलं नाही. आम्ही सुद्धा नात्याला पेटून नारायणगडाशी नातं जोडलेलं आहे. हे गुरु शिष्य परंपरेचं नातं आहे. हे व्यवहारातलं नातं राहिलेलं नाही. घटना आहे. महंत निवडेल तो पुढचा उत्तराधिकारी. हे आम्ही निवडलेलं आहे. मग 4-2 लोकांच्या प्रतिक्रिया आल्या म्हणून काय झालं? पण हे ट्रस्टीतले जे लोक आहेत काय यांनी असं केलं? असं हे काय? का केलं त्याला कारण आहे. इथलं काम करायचं होतं त्यांना, करू दिलं नाही. ही पुतळ्याचा पैसा वापरीतेत, ते आम्ही समाजासमोर मांडला. मग यांना हे दुखावल्या गेल्या भावना. म्हणून काय करायचं हे ह्यांनी पेटवलंय. कोण लोक आहेत बाबा हे? हे हे ते बळीराम बबनराव गवते आमच्या ट्रस्टचा आहे, तो बेलोऱ्याचा. त्याचप्रमाणे शिये जाधव यांचा गडाशी कोणत्या गावाचा संबंध नाही, पण ऑडिट करतोय म्हणून त्यांना घेतलेलं आहे. त्यांनीच या दोघांनी आमच्यावर इतक्या घणाघात आरोप केला की हे आम्हाला सहन झालेलं नाही म्हणून हा समाज बोलवलेला आहे. बाबा तुम्ही बोलताना टोकाचं बोलले, मी तुमच्याकडे सर्व हे देतो जबाबदारी, मी निघून जातो असं का? आम्ही आता या ठिकाणी आलो, आमची कुठल्याही भावना नाही. नगद नारायणाची सेवा करायला आलो आहोत. आम्ही हे अंगाला राख लावलेली, आम्ही त्यागाची भूमिका आमच्या ठिकाणी आहे आणि भोगी लोक आम्हाला अपवाद देतात हे एक वाईट वाटतंय. म्हणून आमचा या त्यागी वृत्तीची कवा आम्ही त्यांच्या स्वाधीन कोणाच्या करू शकतो, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही एखाद्या लिंबाच्या झाडाखाली बसून परमार्थ करू शकतो. ही उपाधी आहेत, ही व्याप ही इतकं पाप सहन करतो आम्ही, आमचंच पाप मानावं लागेल म्हणून एवढे आघात जगाचे येतात तरी सहन करतो, नावं ठेवतात तरी सहन करतो. हे आमच्या परंपरेने चालत आलेलं आहे आणि आम्ही सहन करतो. आणि सगळे भावी भक्तांनी ठरवलंय की तुम्ही जो निर्णय घेताय तो मान्य आता कसं वाटतं? मान्यच करावं लागेल. आम्ही काय वाईट भूमिका घेतली का? आम्ही काय वाईट करतो का? या 10-5 वर्षामध्ये एवढा विकास झाला आहे, तो समाज पाहतोय आणि समाजाची प्रतिक्रिया विकासाला शाबासकी असते. कृतीला, क्रियेला शाबासकी असते. नाहीतर लई म्हणतं दांडगाण, लई ज्ञान सांगतोय, समाजासाठी काहीच करत नाही. त्याला मान्य करत नाही समाज. समाज आज काय केलंय महाराजांनी त्यांच्या समोर आरसा आहे पाहण्यासाठी. आणि ही प्रतिक्रिया आहे, ते ही पावती आहे आम्हाला. समाजाची ही पावती आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही प्रत्येक गावातून 2 विद्यार्थी निवडताय, काय उपक्रम असणार? उपक्रम हा आहे, की आता मला त्रास झाल्यानंतर कोणी विचारायला येत नाही, पुसत नाही, पाहत नाही. म्हणून 100 मुलं हे त्या नारायणगडाची दिशा चालवणारे आहेत. मला तर कोणी वाकडं बोट केलं तर त्याचं बोट छाटण्याची ताकद या 100 मुलामध्ये आहे. कोणी वाईट बोललं त्याचे बोलणं बंद करण्याची ताकद 100 मुलामध्ये आहे. हे भांडणं करायचे नाही आम्हाला. जिथली तिथं शिस्त लावण्यासाठी ही 100 मुलं आहेत. त्याच्यासाठी कृती समिती म्हणून मी निवडलेली आहे. धन्यवाद बाबा. आपण पाहतोय की जी खतखत होती ती बाबांनी व्यक्त केल्यानंतर जे भाविक होते त्यांनी बाबा जो निर्णय घेतील तो आम्हाला अंतिम असेल असे सर्वांचे जो पाठिंबा बाबांना दिलेला आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर दांडे, नारायणगड.